कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा भाजपवरती जोरदार टीका केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र हे खोटं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। आम्ही पुराव्यांसह कोर्टात जाणार असा इशारा देखील निलेश राणेंनी दिलाय। यासोबतच माझ्या दौऱ्यावरती पोलिसांचा वॉच असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल ते कराल, सत्ता आमच्याकडेही आहे पण आम्ही सत्तेचा दुरुपयोग करणार नाही असं म्हणत निलेश राणेंनी भाजपवरती अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। जे आता 1 महिन्यापूर्वी मराठे होते, आता ओबीसी अचानक झाले, आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार। कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार। ते बाकीचे सगळं जे काय पुरावे मी उद्या सांगेनच, पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे। पण लक्षात घ्या, हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलाय त्याचा जात प्रमाणपत्र हे खोटं आहे, हे मी 100% तुम्हाला आज या व्यासपीठावर सांगतो। जर या खोटेरडेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला, नगरपालिका गेली डब्यात। आज सकाळी एसपी ऑफिस मधून काही लोक आली होती, सावंत साहेब, निलेश राणेचं मिनिट टू मिनिट दौरा एसपी ऑफिसला कळला पाहिजे। मी काय स्मगलर आहे की डॉन आहे, कोण आहे, काय केलंय मी? आज सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही वाटेल ते कराल, आमच्याकडेही आहे, पण आम्ही सत्तेचा कधी दुरुपयोग करणार नाही, अजिबात करणार नाही। मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे? मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी पोहोचणारच, कोणाची काम नाही। जिथे मला पोहोचायचं तिथे मी पोहोचू शकत नाही आणि मला थांबवण्याचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।